श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी कृपा या यूट्यूबच्या चॅनलवर मी सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। प्लीज माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच शेजारी बेल आयकॉनचं चिन्ह आहे ते जर तुम्ही प्रेस केलं तर तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। मी मागच्या भागामध्ये तुम्हाला श्री स्वामी समर्थांची 9 गुरुवारच्या व्रताची पूजा कशी मांडायची याचे प्रात्यक्षिक दाखवलं। तर मला काल तुम्हाला सांगायचं होतं की कालच्या व्हिडिओमध्ये पूजा मांडत असताना आपण गणपतीला फूल, दुर्वा, जानवं, कापसाची माळ अर्पण केली। तर व्हिडिओ मी ऑफ केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी हे गणपतीच्या सुपारीला गुळ खोबरं ठेवायचं राहिलं होतं। तर तुम्ही सुद्धा पूजा करताना गुळ खोबरं विड्यावर असं ठेवून घ्या। सॉरी, चुकून गुळ खोबरं ठेवायचं राहिलं। त्याच्यानंतर नारळ, दक्षिणा, फळं वगैरे सगळं मी तुम्हाला काल सांगितलं कशा पद्धतीने पूजा मांडायची। तर आज आम्ही तुम्हाला आज गुरुवार व्रताचा दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला दिवा लावायचा आहे, स्वामींना दूध ठेवायचं आहे आणि अगरबत्ती लावून घ्यायची आहे। आता मी उत्तर पूजा कशी करायची ते तुम्हाला दाखवणार आहे। अगरबत्ती लावून घेतेय, दिवा लावायचा स्वामींना। दिवा आणि अगरबत्ती लावून घ्यायची। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी निर्विघ्नं सर्व कार्येषु गणपते नमः। ओम नमो श्री स्वामी समर्थाय नमः। श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ, श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अशा पद्धतीने अगरबत्ती लावून घेतली आपण। अगरबत्ती आणि दिवा लावलेला आहे। आता आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, ह्याच्यामध्ये आपल्याला उत्तर पूजा दिलेली आहे। उत्तर पूजा दिलेली आहे। या उत्तर पूजेमध्ये व्रताच्या दुसऱ्या दिवशी हे बघा, उत्तर पूजा व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा। श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षता घालाव्यात। निर्माल्य वाहत्या पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळासारख्या मोठ्या झाडांच्या बुंद्याची ठेवावे। पूजेत मांडलेल्या नारळाने सुवासिनीची ओटी भरावी। घरच्या देवापुढे ठेवलेला नारळ फोडून त्याचा प्रसाद करायचा आहे। प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर श्री स्वामी समर्थांचे मठ मंदिरात दानपेटीत टाकावी। आता मित्रांनो, इथं मी तुम्हाला उत्तर पूजा कशी करायची ते आधी सांगते। आता आपल्याला स्वामींच्या बघा ही अक्षता घ्यायची आहे हातात आणि त्यांनी काय सांगितले आपल्याला की मूर्ती आणि फोटो व्यतिरिक्त सगळीकडे ही अक्षता टाकून हा मंत्र म्हणून घ्यायचा आहे। इथं बघा, आता हा गणपतीची सुपारी। यांतो देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धेर्थ पुनरागमनायचं असं म्हणून मी अक्षता गणपतीच्या सुपारीला वाहिली आहे। त्याच्यानंतर नारळाला यांतो देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्धेर्थ पुनरागमनायचं। दक्षिणेला यांतो देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिविष्ट काम प्रसिद्ध येतं पुनरागमनायचं। त्याच्यानंतर इकडं फळांना यांतो देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्ध येतं पुनरागमनायचं। त्याच्यानंतर इथं यांतो देवगणा सर्व पूजा मादाय पार्थिवीम इष्ट काम प्रसिद्ध येतं पुनरागमनायचं। आता मी इथं आतमधल्या जो कुळदेवाची इथं नारळ सुपारी आहे तिथं सुद्धा जाऊन हे अक्षता घेऊन हा मंत्र मी म्हणून आले। आता मी आतमध्ये सुद्धा कुळदेवाची इथं अक्षता टाकून हा मंत्र म्हणून आलेले आहे। आता आपल्याला पूजा उचलायला काही हरकत नाही। तर आपण आता ही पूजा उचलताना काय करायचं आहे, हे जे निर्माल्य आहे, फूल, तुळशीची पानं, सुकलेले हार वगैरे, ते आपल्याला आता ह्याच्यामधलं जानवं आहे गणपतीची सुपारी, जानवं, रुपया, नारळ, दक्षिणा आपल्याला तीच वापरायची आहे 9 गुरुवार होईपर्यंत। बाकीचं फळ आपण प्रसाद करून खायचं आहे। आणि शेवटच्या गुरुवारी हा जो स्वामींच्या चौरंगावर मांडलेला नारळ यानी सुवासिनीची ओटी भरायची आहे शेवटच्या 9व्या गुरुवारी। आणि जो कुळदेवाच्या इथं जो नारळ ठेवलाय आतमध्ये मी ज्योतिबाला, तर तो नारळ घरात फोडून प्रसाद करायचा आहे। तर अशा प्रकारे हे आपले 9 गुरुवारचं व्रत पूर्ण झाल्यानंतर आपल्याला स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे। बेसनाचे लाडू, पुरणपोळीचा नैवेद्य। स्वामींना कडबोळी आवडते। कडबोळी म्हणजे चकलीसारखं गोल करतात ती कडबोळी। तर तुम्हाला जमेल तसं मित्रांनो, तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जमेल तसं तुम्ही हे करू शकता व्रत। आणि शेवट
शेवटच्या गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ह्या नारळाने सुवासिनींची ओटी भरायची आहे आणि घरात कुळदेवाचा नारळ प्रसाद म्हणून फोडून प्रसाद करून खायचा आहे. घरातल्यांनीच खायचा आहे तो फक्त. अशा प्रकारे ही उत्तर पूजा आहे. आता मी हे सगळं निर्माल्य जे आहे, वडाचं पान, हे सुकलेली पानं, फुलं वगैरे ते पिशवीत भरून ठेवणार आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये सोडून देणार आहे. जर तुम्हाला काही कळलं नसेल, मी आज काय करणार आहे, कालच्या व्हिडिओचं लिंक, ज्यांनी काल पूजा कशी मांडायची ते पाहिलेलं नाही त्याची लिंक, परत याआधी व्रताचे नियम, व्रताची माहिती, पूजेचं साहित्य, पूजेची मांडणी, मी काय जे व्हिडिओ केलते त्याची सुद्धा लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे. तसंच माझा मेल ID सुद्धा देत आहे. जर कोणाला PDF या पुस्तकाचं ऑनलाईन पुस्तक हवं असेल तर मला मेल करा. आणि जर तुम्हाला पूजेमध्ये काही कळलं नसेल तर मला कमेंट्समध्ये विचारा, मी नक्कीच रिप्लाय देईल. तर नक्की मित्रांनो, अशा प्रकारे आपली पूजा मांडून झाली आहे. आज उत्तर पूजा सुद्धा करून झालेली आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जर काही कळालं नाही तर शंका मला विचारू शकता. धन्यवाद.